आताच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये या ठिकाणी यवतमाळ नगरपालिकेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची कोरी पाटी राहिल्यामुळे या ठिकाणी उपरोधिक अशा पद्धतीनं सत्कार खासदार संजय देशमुखांचा संतोष ढवळे एक मित्रमंडळाच्या वतीने आयोजित केला होता आणि या ठिकाणी शिवसेनेचे नेते या ठिकाणी धडकले आणि एकच राडा जो आहे तो या दोन्ही गटामध्ये या ठिकाणी पाहायला मिळाला। आपल्यासोबत बोलण्यासाठी जिल्ह्याचे संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड आहेत। राजभाऊ, उपरोधिक सत्कार जो आहे तो संजय देशमुखांचा या ठिकाणी आयोजित केला होता, तुम्ही संपूर्ण टीम या ठिकाणी धडकली, राडा या ठिकाणी पाहायला मिळाला, काय एकंदरीत प्रतिक्रिया आहे? शिवसेनेतून हकालपट्टी झालेल्या संतोष ढवळेंनी हा उपरोधिक सत्कार ठेवला होता। ज्या संजय देशमुखांबद्दल ते बोलतायत, कधी गेले का? आता ते काय पंजाचा प्रचार करायला येणार आहे इथे यवतमाळात? आम्ही जेवढ्या ठिकाणी त्यांचा प्रचार घेतला, आले गेले, झालं। अपयश आहे ते पार्टीचं अपयश आहे, त्या संजय देशमुख साहेबांचा कुठं विषय आला? परंतु कुठेतरी वड्याचा तेल वांग्यावर काढायचं, त्याला हकालपट्टी झाली त्याची शिवसेनेतून, त्याच्यामुळे संजय देशमुख साहेबावर त्याचा राग होता आणि संजय देशमुख साहेबाचा इथं अपमान करायच्या हेतून यांनी कार्यक्रम ठेवला होता। आज जिल्हा शिवसेने तो कार्यक्रम उधळून लावला आहे। एकनिष्ठ म्हणून या ठिकाणी फलकबाजी करण्यात आली, संपूर्ण शहरामध्ये ऑटो सुद्धा फिरवण्यात आलाय, एक आंदोलन स्वरूपी हा सत्कार जो आहे तो आयोजित केला होता। तुम्हाला एक स्पष्ट सांगतो, आतापर्यंत आम्ही त्याचे कारनामे उघडकीस आणले नाही। हा प्रचंड भ्रष्टाचारी माणूस आहे, लक्षात ठेवा। संतोष ढवळे हा प्रचंड भ्रष्टाचारी माणूस आहे। त्याच्या वाघापुरात किती प्लॉट आहेत, कॉम्प्लेक्स आहे, ह्या सर्व गोष्टीचा जनतेने विचार केला पाहिजे। आणि तुम्हाला सांगतो, आज जो मिरवून राहिला की बा मी सांगतो लोकांना की बा माझ्याजवळ काही नाही, प्रचंड पैसा शिवसेनेच्या नावावर उभा केलाय, अशा माणसांनी शिवसेनेची गद्दारी केली। शिवसेनेची गद्दारी झाल्यानंतर पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी त्याला शिवसेनेतून काढून टाकलेला आहे। आता गट वगैरे विषय राहिलेला नाही, बस। जर पाहिलं तर लोकसभा निवडणुकीच्या नंतर पासूनच शिवसेनेमध्ये दोन गट पाहायला मिळाले, खासदारांच्या विरोधात संतोष ढवळे पाहायला मिळाले होते। हो, तर त्यांना विषय आहे की एकमेव कार्यक्रम संतोष ढवळे मित्रमंडळ, पक्षापेक्षा कोणी मोठा नाही। पक्षाचं म्हणून जर समजा ते म्हणत असतील मी मोठा आहे, पक्ष काय त्याच्या म्हणण्यानं वागणारा नाहीये, पक्ष उद्धव साहेबांच्या म्हणण्याने चालणार आहे। शिवसेना आहे का शिवसेना म्हणून चालणार आहे, असं याच्याचा पुढे खपून घेणार नाही। त्यांचा आमचा संबंध नाही, त्यांनी त्यांचं मित्रमंडळ वाढवावं, आम्ही आमचं शिवसेनेची भूमिका आमची स्पष्ट आहे आणि शिवसेना आम्ही वाढवू। काँग्रेस उमेदवाराचा प्रचार करायचा ठपका तुम्ही ठेवता? ठपका काय, उघडपणे जाहीरपणे आहे ना, जाहीरपणे आहे। त्यांनी उघडपणे पंजाचा प्रचार, नगराध्यक्षाचा प्रचार, नगराध्यक्ष शिवसेना नगराध्यक्षाच्या विरोधात प्रचार केला। त्यांनी समर्थक त्यांनी शिवसेनेचे काँग्रेसच्या सीटवर उभे ठेवले, हे उघड सत्य आहे, धडधडीत सत्य आहे। याच्यात काय अजून लपवण्यासारखं आहे? एवढी गद्दारी केल्यानंतर पक्ष त्यांना काय पक्षात ठेवणार आहे का? आर्थिक आरोप सुद्धा तुम्ही करताय, अनेक नेत्यांच्या संदर्भानं सुद्धा तुम्ही आरोप या ठिकाणी संतोष ढवळेंवर केले। हो, आहे, सत्य आहे ते। मला जेवढे माहिती, मी बऱ्याच दिवसाचा ओळखतो, मी जेवढे पाहिलेलं आहे सर्व मला माहित आहे। मागच्या निवडणूक मदन येरावारांच्या सोबत युतीमध्ये आम्ही होतो, कारण युती झाली होती महाराष्ट्रात, आम्ही त्यांच्यासोबत त्या प्रक्रियेत होतो, त्यावेळेला किती पैसे घेण्यात त्याच्या साक्षीदार आम्ही काँग्रेस या विधानसभा निवडणुकीत तर शिवसेना संपूर्ण महाविकास आघाडी म्हणून झाली। कुठे? यवतमाळ विधानसभा मतदारसंघात शिवसेना खोटं बोलता, तुम्हाला क्लिअर असायला पाहिजे। काँग्रेसच्या या ठिकाणी जर पाहिलं लढलेली आहे, शिवसेना स्वतंत्र लढली, नगराध्यक्ष आणि 33 सीट घेऊन लढली। निवडणुकीमध्ये काँग्रेस या ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून लढली, ते यश आहे तुम्हाला आलं, त्यावेळी सध्या एकत्र निश्चित म्हणजे आम्हाला अजून यावेळी निमित्ताने हे सांगायचं आहे की महाविकास आघाडीच्या वेळेला इथले काँग्रेसचे आमदार जे आहेत बाळासाहेब मांगुळकर यांनी फार सर्व आम्हाला सोबत घेऊन निवडून आम्ही सर्वांनी विजयी केलं। आज ते शिवसेनेची ताकद काय म्हणून आम्हाला म्हणतायत। हे युती तुटण्याचं मुख्य कारण बाळासाहेब मांगुळकर आहे, काँग्रेसचे आमदार, त्यांनी आम्हाला डिचवलं, तुमची ताकदच काय? तर ठीक आहे ना, आमची ताकद उभे करू, पुढच्या विधानसभेमध्ये समजेल त्यांना ताकद काय आमची भूमिका पुढची या संपूर्ण प्रक्रियेत। शिवसेना एका शिवसेना चालू आणि आम्ही याच्यानंतर लक्षात ठेवा, शिवसेनेचा सन्मान करेल त्यांना सोबत घेऊ, जे नाही करणार त्यांचा आम्ही आमची एकला चलोरी भूमिका आहे। शिवसेनेचा सन्मान करेल त्याच्यासोबत आम्ही राहू, अन्यथा आम्ही एकला चलोची भूमिका घेऊ, अशा पद्धतीने राजेंद्र गायकवाड यांनी या ठिकाणी सांगितलं। विवेक गावंडे, TV9 मराठी, यवतमाळ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।